बघा मी तुम्हाला सांगते केसांविषयी आपण बोलत होतो त्या दिवशी. तर केस जे आहे हे अ, पातळ जरी असले किंवा ते केस छोटे जरी असले म्हणजे त्याचा भाग एवढा जरी असला बघा, तरी ते थिक पाहिजे, जाड पाहिजे आणि ते छान असे शोभून दिसले पाहिजे. आणि जरी लांब तुमचे केस असतील तर ते एवढेच असतील किंवा बोटा एवढेच असतील तर त्याचा एवढे खास वाटत नाही. परंतु छोटे केस असले आणि ते बाउन्सी असले तर ते खूप छान दिसतात. तर याविषयी मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं का मी एक तेल जे आहे ते तेल बनवते आणि ते तेल लावते आणि त्या तेलामुळे माझे केस जे आहे ते खूप असे सुंदर झाले आहे. मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये पण दाखवले होते केस. आज पुन्हा मी तुम्हाला दाखवते का माझे केस जे आहे ते थोडेफार वाईट झालेले आहे, परंतु तुम्ही बघू शकता याची पोत आणि याचं टेक्स्चर जे आहे ते किती छान दिसते बघा. मी हे तेल सोडलं तर दुसरं कुठलंही तेल तुम्हाला सांगते मी लावत नाही. माझे केस मी मान्य करते का माझे केस जे आहे ते छोटे छोटे असू द्या, परंतु ते कसे पाहिजे एकदम असे मजबूत पाहिजे. म्हणजे कितीही ओढाताण झाली त्या केसांची किंवा त्याला काही कमी पडता कामा नये, तर ते केस जे आहे असे शायनी असे छान असे सुंदर दिसतात. तुम्ही बघू शकता किती छान माझे केस आहे. हे बघा त्याचं टेक्स्चर बघू शकता तुम्ही किती छान आहे. आणि त्याचा कलरसुद्धा त्या केसांना एक वेगळी चमक येते, एक वेगळी शाईन येते, एक वेगळी चमक येते केसांना हे तेल लावल्यानंतर. हे तेल आपल्याला कसं लावायचं आहे तर थोडंसं असं स्प्रे करायचं आहे आणि स्प्रे केल्यानंतर हे केस जे आहे ते मस्त असं बोटाने जे आहे आपल्या बोटाने जे आहे ते असं 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 आपल्याला म्हणजे ह्या ठिकाणी स्प्रे केलं तर समजा ते असं 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 आपल्याला बोटाने असं लावून घ्यायचं आहे. किंवा मग एखाद्या याच्यामध्ये वाटीमध्ये ओतून आणि तुम्ही ते असं 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 करू शकता, त्याला लावून हाताने पण लावू शकता. आणि याचे बेनिफिट्स असे आहे का जे आपले हे जे बोटं आहे ना आपले हे, तर हे काय होतं याचं आणि आपल्या जे हे आहे याचं घसरण होतं. म्हणजे हे बघा असं असं केलं का त्या ठिकाणी उष्णता तयार होते एक आपल्या हाताची आणि आपल्या केसांची अशी उष्णता तयार होते. मग ते तेल जर हेल्दी असेल, तेल जर तुम्हाला केमिकल फ्री मिळालं आणि हे हाताची ऊब, तर जबरदस्त रिझल्ट तुम्हाला याच्यामध्ये मिळत असतो. असं एकदम असं हळुवारपणे. आणि आपल्याला हप्त्यातून 2 वेळेस हे तेल लावायचं आहे. याबरोबर काय आहार घ्यायचा, म्हणजे याच्याबरोबर तुम्ही काय खाऊ शकता याविषयीची सुद्धा मी तुम्हाला माहिती सांगणार आहे व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तेल मी कुठलं लावते आणि तेल कसं तयार करते, त्या तेलाचं नाव काय याविषयीची सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि हे म्हणजे हेल्दी हेअर बघून जा. थायरॉईडमुळे तुम्ही कुठलीही थायरॉईडची व्यक्ती बघितली तर त्यांचे केस जे आहे एकदम वृक्ष झालेले असतात, एकदम म्हणजे त्याला काहीच असा हे उरत नाही. तरी देखील माझे केस तुम्ही बघू शकता. कोणी सांगणार नाही, तुम्ही डॉक्टरांना विचारा थायरॉईड पर्सनचे केस कसे असतात. डॉक्टर तुम्हाला सांगतील का थायरॉईडच्या का ज्यांना थायरॉईड असतं त्यांचे केस. हे मी बांधून ठेवते ना त्याच्यामुळे असं हे झालं आहे बघा. क्लिप लावला होता, असं लावलं होतं पण काही नाही, थोडा वेळच लावला होता असं. आणि याचे हेअरस्टाईल पण किती छान होते बघा, अशी हेअरस्टाईल होते. आणि इथे वाईट झाली पण काही फरक पडत नाही. आणि हे केस आहे बघू शकता तुम्ही, हे माझे केस आहे संपूर्ण दोन्ही बाजूनी किती सुंदर किती छान असे दिसतात आहे. दोन्ही बाजूचे केस तुम्ही बघू शकता. कुठेही व्हिडिओ एडिट केलेला नाही आहे. बघू शकता तुम्ही, जसा आहे तसा मी व्हिडिओ टाकत असते. हे बघा, वेळच नाही माझ्याकडे, तेवढा वेळच नाही. दोन्ही असे असे छान आपण म्हणतो ना का टी व्ही सिरियल किंवा हिरोईनी यांचे केस कसे काय एवढे छान बघा. त्यांचे असे काय पार डोंगणाच्या खालीपर्यंत केस नसतात, नाही. त्यांचे केस ना असे एवढेच केस असतात पण भारी दाट असतात ना, तसे केस झाले बघा तुम्ही. हे बघा तसे केस झाले बघा तुम्ही. हे बघा तुम्ही, तसे केस एकदम हेल्दी एकदम सुपर शायनी केस झालेले त्या लोकांचे. मला अगोदर प्रश्न पडायचा का हे लोक काय लावत असतील, यांचे कसे एवढे भारी केस आहे किंवा हे काय लावतात, कसं कळेल हे काय लावतात. तर जसं मी हे तेल शिकले ना बनवायला,
तशी माझी समस्याच निघून गेली. बघू शकता तुम्ही किती छान केस आहे की नाही. असे तुम्ही पुढं घ्या, वन साईड घातल्यानंतर पुढे घ्या. किंवा मग त्याची छान अशी आणि हेअरस्टाईल करायला ते एकदम इझी आहे. असं पटकन घ्यायचं. हेल्दी केस असेल ना, हेअरस्टाईल तुम्हाला कुठली चांगली दिसते, कुठलीही हेअरस्टाईल तुम्हाला चांगली दिसते, कुठलीही. तुम्ही कशाही छान दिसणार. हां, खूप अप्रतिम तेल आहे हे तेल जे आहे हप्त्यातून 2 वेळेस लावायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला हे जे तेल आहे हे हप्त्यातून 2 वेळेस तर लावायचं आहे. त्याबरोबर तेल लावल्यानंतर आपल्याला केस धुवायचे आहे. केस धुतल्यानंतर आपल्याला ते गरम टॉवेलने आपल्याला बांधून ठेवायचे आहे. आणि त्यानंतर तुमचे सिल्की आणि सायनी काय होतं, एक ऊब मिळते ऊब. केसांना एक ऊब मिळते आणि त्या ऊब मग काय होतं, तर केसांना छान असं हे मिळतं. तर ऊब मिळते आणि त्याला छान शाईन येते. या 2-3 गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला माझ्यासारखी केस खूप छान घनदाट असे केस तुम्हाला मिळतील. आणि तुम्हाला मी सांगते, जर तुम्हाला केस वाढवायचे असतील किंवा तुम्हाला असं वाटत असेल आपले कमरेच्या खालीपर्यंत केस वाढा किंवा ॲटलिस्ट कमरेपर्यंत तरी केस पाहिजे, तर यासाठी मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टिप्स देणार आहे. त्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर 100% खूप छान तुम्हाला रिझल्ट येणार आहे. चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. आणि काय होणार आहे, तुम्हाला नवीन येणारे जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला पाहायला मिळतील फ्रीमध्ये. एक लाईक करा म्हणजे व्हिडिओ गरजूंपर्यंत पोहोचेल. ज्या लोकांना गरज आहे त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांनासुद्धा मदत होईल आपल्या तेलाची. आहे की नाही छान? खूप मस्त. जर तुम्हाला हे तेल हवं असेल आणि जर तुम्हाला ह्या तेलाविषयी माहिती हवी असेल तर मला कमेंट्स करा. कमेंट्स केल्याशिवाय मला काहीच समजणार नाही का तुम्हाला काय हवं आहे. तुम्ही कमेंट्स करा, मी कमेंट्समध्ये तुम्हाला नक्की सांगेन तेल कसं बनवलेलं आहे आणि ह्या तेलाची विषयी प्राईज वगैरे पण मी तुम्हाला सांगेल. आता मी खूप खुश आहे कारण मला पहिले केसच नव्हते आणि ते नव्हते, त्यापेक्षा हे केस तर म्हणजे खूप छान आहे. आणि केस जर छान असेल तर आपण हॅप्पी असतो, आहे की नाही? तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे का तेल कसं बनवायचं किंवा ते कसं लावायचं किंवा किती वेळा लावायचं, कशा पद्धतीने लावायचं, थोडंफार मी तुम्हाला जानकारी दिलीच आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये अजून येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून वेगवेगळी मी माहिती सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.